एक मिनिट, हे नेमकं काय घडलं धाराशिवमध्ये? ठाकरे गटाचे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करायला म्हणून निघाले, पण मध्येच त्यांचा प्रवास बदलला. भाजपमध्ये जाणारे हेच नगरसेवक रातोरात थेट एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाऊन पोहोचलेत. आता या सगळ्या ऑपरेशन मागे एक नाव चर्चेत आहे, ओमराजे निंबाळकर. मग नेमकं भाजपची खेळी फसली का, की ओमराजेंनी ऐनवेळी डाव टाकून ठाकरेंचे नगरसेवक आपल्या गटात ओढून घेतले? नमस्कार, मी अनुष्का. धाराशिवच्या राजकारणात नेमकं काय घडलंय ते सगळं आता तुम्हाला सांगणार आहे. पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धाराशिव शहराच्या राजकारणात सध्या नगरसेवकांची अक्षरशः पळवापळवी सुरू आहे. ठाकरे गटाचे 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा जोरदार सुरू होती. प्रवेशासाठी हालचाली सुरू होत्या. नगरसेवक मुंबईच्या दिशेने निघाले होते, पण अचानक या संपूर्ण राजकीय कथेला एक ट्विस्ट आला. हे नगरसेवक मध्येच अर्ध्या रस्त्यातनं परतले आणि त्यानंतर थेट ओमराजे निंबाळकर हे ऍक्टिव्ह झाले. पुढे नगरसेवक ठाण्याला पोहोचले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे 4 नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. म्हणजेच ज्यांच्याबद्दल चर्चा भाजपमध्ये जाण्याची होती ते अखेर शिंदे गटात गेलेत. आता इथून खरी राजकीय स्टोरी सुरू होत्या. धाराशिवमध्ये आधीपासूनच ठाकरे गट आणि इतर पक्षांमध्ये स्थानिक राजकारणाची मोठी रस्सीखेच सुरू होती. पण ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर हे समीकरण आणखीन बदललं गेलं. ओमराजे अनेक वर्ष ठाकरे गटात होते. धाराशिवमध्ये त्यांची स्वतःची मजबूत राजकीय खेळी आहे. पण यामुळे ते शिंदे गटात गेल्यानंतर त्यांच्या मागे स्थानिक पातळीवर कोण कोण जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं. आणि आता या 4 नगरसेवकांच्या प्रवेशाने ओमराजेंनी मोठा संदेश दिल्याचं मानलं जातंय की धाराशिवमध्ये माझी राजकीय पकड अजूनही मजबूत आहे, असा संदेश त्यांनी दिलाय का, अशी चर्चा आता सुरू आहे. पण यात आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे. भाजपमध्येही या नगरसेवकांना घेण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यामुळे एका प्रकारे नगरसेवकांसाठी राजकीय स्पर्धा सुरू झाली होती. एका बाजूला भाजप होतं, दुसऱ्या बाजूला ओमराजे निंबाळकर आणि शिंदेची शिवसेना होती. आणि या स्पर्धेत शेवटी ओमराजेंनी बाजी मारल्याचं चित्र दिसतंय. कारण नगरसेवक भाजपमध्ये न जाता आता थेट शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेत. पण या सगळ्यातच मोठा राजकीय धक्का कोणाला बसला माहितीये? अर्थातच ठाकरे गटाला. धाराशिव नगरपालिकेत ठाकरे गटाचे 7 नगरसेवक होते. त्यापैकी 4 नगरसेवक आता शिंदे गटात गेल्यानंतर ठाकरे गटाची स्थानिक ताकद ही अत्यंत कमी झाली. आणि हे पक्षांतर हे अशा वेळेला झालंय जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणासाठी प्रत्येक पक्ष हा आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणूनच 4 नगरसेवक म्हणजे फक्त 4 चेहरे नाहीयेत, त्यामागे कार्यकर्ते आहेत, स्थानिक मतदारांची संपर्क आहे आणि एक विशिष्ट भागातील राजकीय ताकद आहे. त्यामुळेच प्रत्येक पक्ष या नेत्यांना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करत होता. आणि धाराशिवमध्ये सध्या हाच गेम सुरू आहे. एकीकडे भाजप आपली ताकद वाढवतोय, दुसरीकडे शिंदेची शिवसेना ओमराजेंच्या नेतृत्वाखाली धाराशिवमध्ये विस्तार करण्याचा प्रयत्न करते. पण या सगळ्यामध्येच ठाकरे गटाला सगळ्यात मोठं आव्हान आहे, ते म्हणजे त्यांची जी काही उरलेली संघटना आणि नेते आहे ते सगळ्यांना टिकवून ठेवायचं. कारण ओमराजे आधीच ठाकरे गट सोडून गेलेत. आता त्यांच्या मागोमाग नगरसेवकही शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटासाठी धाराशिवमध्ये नवीन संघटन उभं करणं हे आव्हानात्मक ठरू शकतं. त्यामुळे हा पक्ष प्रवेश फक्त एका रात्रीत झालेला नाहीये, तो धाराशिवच्या पुढच्या राजकीय लढाईची सुरुवात ठरू शकतो. आता पुढे भाजप या नगरसेवकांच्या मुद्द्यावर काही भूमिका घेणार आहे का? भाजप आणखीन मोठी खेळी खेळणार आहे का? की ओमराजेंचा हा पहिला मोठा स्ट्राईक असून पुढच्या काही दिवसात आणखीन नेते शिंदे गटात आपल्याला दिसणार आहेत? कारण सध्या धाराशिवमध्ये राजकारणाचा फॉर्म्युला अगदी क्लिअर दिसतोय. नगरसेवक कोणाकडे, कार्यकर्ते कोणाकडे आणि मतदारापर्यंत पोहोचणारी ताकद कोणाकडे, या तीनही गोष्टींवरती पुढचं राजकीय गणित ठरणार आहे. भाजपमध्ये जाण्याची चर्चा, ऐन वेळेला बदललेला रस्ता आणि शेवटी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत झालेला प्रवेश. धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी या खेळात बाजी मारली का, हा प्रश्न सध्या नक्कीच चर्चेत आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, ठाकरेंचे नगरसेवक आता शिंदे गटात गेलेत आणि धाराशिवच्या राजकारणात पुढची विकेट कोणाची याची चर्चा आता सुरू झाली. तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणांसाठी पाहत रहा प्राईम टाइम महाराष्ट्र.